आज भोकरदन तालुक्यातील वाकडी या गावात जनजागृतीसाठी 12 जुलै 2024 जालना येथील शांतता महारॅली रोड शो जालना सर्व गावकऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन मराठा सेवक सुरेश पाटील तळेकर यांचे आवाहन। पंचायत समिती सरपंच किंवा कोणती निवडणूक छोटी मोठी ग्रामपंचायतची सदस्याची लढायची त्याला ओबीसी सर्टिफिकेट लागलं तर तो विदर्भातून वगैरे कुठून आणतो आपल्याला माहिती साऱ्याला। पण त्यांना आणलं म्हणजे आपल्या गरीब मराठ्याचं काम होणार आहे का? आपला मुलगा इंजिनिअरिंगला या वैद्यकीय क्षेत्रात जात असेल तर त्याची फीस आहे 30-35 लाख रुपये। इतकी फीस कोणत्या शेतकऱ्याकडे राहिली पाहुणे साहेब? नाही, कारण व्यापाऱ्याची सुद्धा परिस्थिती आता खराब झालेली आहे। साऱ्याची धंदे कसे आपल्याला साऱ्याला माहिती आहे आणि शेतात पिकत नाही, बाजारात लवकर विकत नाही। आपण एक उदाहरण म्हणून एक तुम्हाला सांगितलं पाहिजे। आजपासून 50 वर्षापूर्वी गेलो आपण, शिक्षकाची पगार होती 700-800 रुपये, 1000 रुपयाच्या आत। सोन्याचा भाव जो होता 500 ते 700 रुपये तोळा आणि त्याच ठिकाणी कापसाचा भाव होता 1000च्या आत। म्हणजे समान होतं कधी थोडाफार बदल होता। आज काय झालं, शिक्षकाची पगार झाली 1 लाख रुपये, सोन्याचा भाव झाला 70 ते 75-60 हजाराच्या आसपास तोळ्याचा आणि शेतकऱ्याच्या कापसाला काय भाव आहे 10,000 आहे का? तुम्ही तफावत किती टक्के झाला पाहिला, मग शेतकरी कसा जगत? हे सर्व चालू आहे विकासराव। पण म्हणून म्हणणं पाहिलं आपली आता जी लढाई ती आरक्षणाची, मला पहिले ही लढाई लढू द्या आणि ही लढाई लढत असताना आपण सर्व 18 पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन आलो। कारण आपण कोणाच्या हक्काचं आरक्षण मागत नाही। आपलेच बरेच पाहुणे ज्यांच्याकडे ओबीसी सर्टिफिकेट आहे, मग ते आपल्या ऐकणी पहिले टाकावं सरकारला, नाही मग त्याला दुसऱ्या जातीची निवड तयार करून द्या। ऐकणी कसं आज तर आपल्या 25 गावांनी झाले मनोज दादाच्या आंदोलनाला जाणे पण मिसाळ 100% झालं, खामखेडा राजूर पासून 100% झालं, राजूर 100% झालं, बोरगाव तालुका झालं, टाकळी बाजार झाले, सुतार पिंपळगाव झालं।